आणि आम्ही रस्त्यात थांबलो होतो रस प्यायला आणि पप्पा आणि कल्पेश काहीतरी गप्पा मारत होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही पप्पांना कपडे बघायला गेलो. तर सगळ्यांची शॉपिंग झाली ऑलमोस्ट. तर पप्पाच राहिले होते आणि यश पण बाकी आहे जे की त्याची एक्झाम चालू आहे. पण मग तोपर्यंत आम्ही पप्पांचे कपडे वगैरे घेऊन घेतले सगळे. छान आणि हां नाही छान आहे. बस हेच सगळं केलं. पप्पांना तिथे कपडे नाही आवडले. जास्त मग कपडे घेतल्यानंतर जेवण केल्यानंतर मग आम्ही इथे पत्रिका बनवायच्या ती एक प्रकारची फॅक्टरीच होती आणि तिथे बऱ्याच गोष्टी बनतात. आता ह्या ज्या इथे बनत आहेत पत्रिका त्या माझ्या आणि कल्पेशच्या लग्नाची पत्रिका आहे. ही सगळी त्यांनी ते फोल्ड करायला तिथे मशीनमध्ये टाकलेली आणि बरंच तिकडे होतं. जसं की पिशव्या होत्या, आपण जे गहू तांदूळ वगैरे जे पॅक करून येतो ते सगळे पिशव्या, असं बरंच काय काय होतं आणि छान होतं. एक असं नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि छान होतं असं एकदम. आणि मग इथे ही दुसरी ह्या 2 प्रकारच्या पत्रिका आहे, ही एक आणि ती एक. तर ह्या दोघी पत्रिका आम्ही आणि सोबत येताना नंदी बाबाला सोबत घेऊन या. एकटे येऊ नका, त्याच्यावर बसूनच या. भोलेनाथ कृपा, भोलेनाथ कृपा. जय श्री. आता आम्ही जातोय आमच्या गावाची देवी कुलस्वामीने एकविरा देवीला. मम्मी ओटी पण भरतीये आणि पत्रिका पण देतीये आणि त्या देवीच्या मंदिराचं काम पण चालू आहे जरा. आता पप्पा आमच्या गावचे जे मेढ्या असतात आपले मारुती त्यांना पत्रिका देत आहे. जय भाऊ आणि पप्पा नारळ फोडत आहेत. लग्नाच्या सुपड्याला जर रंग लावला ना म्हणे संसार रंगतो म्हणे एकदम. त्याच्याकरता तिने माझ्या मनासारखी आणून दिली बिचारी. मग तू माझ्या सुपड्याला त्या लग्नाच्या सुपड्याला रंग लावशील? हा लग्नाची सांगितली तुम्ही रंगून दाखलो म्हणशील. हो आपल्या घरी तेवढे डबे आहेत, बरोबर रंगून टाकीन मी. काय करतो आणि आज आम्हाला आई आप्पांकडे जेवण होतं. आईचं म्हणणं होतं की आईचे जे माहेर असतं तिथे पण जेवण करायला लागतं आणि मग आईने इतकं सगळं